नुकसानाचे प्रमाण किती राहील याविषयी बिनचूक जे अंदाज करता येतात त्यालाच धोका मापनाची प्रक्रिया असेही म्हटले जाते. म्हणजे किती नुकसान होईल, किती धोका होईल, किती संकट येईल, ते जे नुकसान असेल ते मापन करण्यासाठी धोका मापनाची प्रक्रिया हिचा अवलंब केला जातो. तर या दोन्हींच्या मदतीने पूर्व अंदाज हे घेता येतात. उदाहरण पाहूया. रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी आहे व गावातील लोकांची वाहने चालवताना बेशिस्तीची सवय, धुडकावून लावण्याची प्रवृत्ती ही खूप लोकांमध्येच असते. रस्त्यामध्ये खाचखळगे असतात, वाहतूक यंत्रणा ही कमजोर असते व या सर्व गोष्टी योग्य प्रकारे समजावून घेतल्या की संभाव्य अपघातांचे प्रमाण हे त्यांची तीव्रता कमी होऊन जी काही प्राणहानी होईल याविषयी आधीच अंदाज घेता येईल. या उलट काय होतं, ज्या ठिकाणी या विरुद्ध परिस्थिती आहे, लोक वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करतात, वेग मर्यादा कमी ठेवतात, त्या ठिकाणी अपघातांची संख्या ही कमीच राहते. हे घटक व अपघात एका दिशेने राहतात तर हेल्मेटचा वापर, वाहनांची स्थिती, रस्त्यांची देखभाल यांचे प्रमाण अधिक असेल तर अपघात व त्यांचे प्रमाण हे कमी होते. म्हणजे पहा, आपत्तीपूर्व अंदाज हेही आपणास पूर्णपणे आपत्ती येण्याच्या अगोदरही आपण ते टाळू शकतो. पहिला पॉइंट अभ्यासला आपत्तीपूर्व अंदाज. दुसरा आहे आपत्तीची तीव्रता कमी करणे. सर्वसाधारणपणे आपत्तीचे पूर्व अंदाजन करणे जर शक्य झाले तर तिच्या तीव्रतेचे स्वरूप लक्षात येते की जेणेकरून तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजना या आखल्या जातात. ज्या काही तीव्रता असतील त्या कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना आखल्या जातात. उदाहरणार्थ सुनामी बद्दलची जर पूर्वसूचना मिळाली तर समुद्र किनारपट्टी लगत राहणाऱ्या लोकांची सुरक्षित स्थळी हालचाल करता येईल, त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाता येईल. खलाशी असतील, मच्छीमार असतील इत्यादींना सावधगिरीचा इशारा हा देता येतो की जेणेकरून जीवितहानी व वित्तहानी कमी प्रमाणामध्ये होते आणि आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी हे प्रयत्न करता येतात. आपत्तीचा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा पूर्व अंदाज घेतल्यानंतर आपत्तीच्या प्रसंगात योग्य प्रकारची कारवाई करून पावले उचलून धोक्याची तीव्रता आणि हानीचे प्रमाण हे कमी करणे शक्य होते. धोका कमी झाला की हानीही कमी होऊन मदतीची गरजही कमी होते व यासाठी आपत्तीपूर्वीचे, आपत्ती दरम्यानचे व आपत्ती नंतरचे असे 3 प्रकारचे नियोजन केले जाते. तर सर्व नियोजनाची प्रक्रिया ही व्यवस्थितरित्या पारही पाडता येते. तर आपत्तीपूर्व अंदाजही घेता येतो, त्यानंतर आपत्तीची तीव्रता ही कमी करता येते. नंतरचा पॉइंट आहे मदत साखळीची उभारणी करणे. म्हणजे सर्वसाधारणपणे आपत्तीचे पूर्व अंदाजन जर केले गेले त्यातून होणाऱ्या हानीचा अंदाज घेऊन विविध स्वरूपामध्ये मदत करणारी साखळी ही तयार करता येते. आपत्तीने होणाऱ्या नुकसानीची पूर्वकल्पना असेल तर स्थानिक असेल, प्रादेशिक असेल अथवा राष्ट्रीय स्तरावरील आपत्ती निवारण यंत्रणा ही उभारली जाते की जेणेकरून योग्य प्रकारे आपत्तीचा व होणाऱ्या हानीचाही सामना केला जाईल. योग्य ती मदत साखळी असेल, योग्य ती यंत्रणा असेल, या सर्व व्यवस्थित सुनियोजित रित्या करून मदतीची साखळी उभी करता येते. पहा, शासनामार्फत सर्वसामान्य प्रशासन यंत्रणेच्या जोडीने 3 प्रकारचे नियोजन हे करता येते. आपत्तीपूर्व असेल, आपत्ती दरम्यान व आपत्ती नंतर. राबवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी लागते. अशी यंत्रणा ही अधिक कार्यक्षम, घेतलेल्या प्रत्येक निर्णयास जबाबदार व विश्वासार्ह अशी असावी लागते. मध्यवर्ती सरकारच्या घटक राज्यांच्या आणि तसेच जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर याप्रमाणे स्वतंत्र यंत्रणा या निर्माण केल्या जातात. म्हणजे जे काही नॅशनल लेवलवर ज्या काही यंत्रणा असतील किंवा घटक राज्यांच्या असेल, जिल्ह्यांच्या असेल,
पूर्ण तिन्ही टप्प्यामध्ये काही काही यंत्रणा या निर्माण केल्या जातात. भारतात पहा, माननीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन केले आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली राज्य पातळीवरील प्राधिकरणे व राज्य प्राधिकरणांच्या नियंत्रणाखाली जिल्हा पातळीवरील प्राधिकरणेही असतात. म्हणजे प्रमुख कोण आहेत तर माननीय पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे स्थापन केलेलं आहे. या प्रत्येक पातळीवरील प्राधिकरणांचे अधिकार, कार्यकक्षा आणि जबाबदाऱ्या या निश्चित केल्या जातात. त्याच्या जोडीला सैन्य दल असेल, निमलष्करी दले असतील आणि अशासकीय सामाजिक संस्थाही यांचा मोठ्या प्रमाणामध्ये भूमिका स्पष्ट होते. त्यांचे सहकार्य आणि त्यातून सहकार्य व मदतीतून पूर्णपणे सुनियोजित नियोजन हे पार पाडता येते. आपत्ती निवारणाची संपूर्ण यंत्रणा ही एकाच व्यक्तीच्या नियंत्रणाखाली ठेवणे उपयुक्त ठरते, जेणेकरून एकच व्यक्ती व्यवस्थितरित्या ते पार पाडू शकेल व एकाच व्यक्तीच्या नियोजनाने व्यवस्थितरित्या पार पाडणे शक्य होईल. आता पुढचा आहे पॉइंट, विविध प्रकारचे निकष ठरवणे. म्हणजे काही काही निष्कर्ष, काही काही योजना, काही काही टप्पे हे जे ठरवावे लागतात ते पाहूयात. जर आपत्तीची योग्य सावधगिरी जर बाळगली तर संकटामुळे होणारी हानी ही कमी करणे खूप मोठ्या प्रमाणात शक्य झालेलं आहे. म्हणजे ती हानी कमी करता येतेच. यामागील तत्व असे की संभाव्य संकटांची तीव्रता किती मोठी राहील हे ध्यानात घेऊन त्या विरुद्ध उपाययोजना आधीच करणे हे शक्य असते. तर एक वेळ निसर्गनिर्मित आपत्ती टाळता येणार नाहीत, परंतु मानवनिर्मित आपत्ती टाळणे किंवा त्या आपत्तीमध्ये होणाऱ्या हानीचे प्रमाण घटवणे हे शक्य आहे. त्यामुळेच आपल्या विकासामध्ये हानी होणार नाही व आपण लवकरच सावरले जाऊ, योग्य त्या मार्गावर लवकरच येऊ शकतो. अशा प्रकारची बांधकामे, तंत्रे व पद्धती या शोधाव्या लागतात. म्हणजे योग्य ते निष्कर्ष ठरवावे लागतात. हानी टाळण्यासाठी योग्य ते निष्कर्ष हे ठरवावे लागतात. त्यांचा अवलंबही करावा लागतो. अग्निरोधक साधन सामग्री वापरणे, भूकंप, त्सुनामी किंवा जलप्रलयांतही इमारत टिकून राहील असे बांधकामाचे तंत्र अवलंबणे. म्हणजे पहा, जे काही आता संकट आल्यावर इमारती कोसळतात, त्सुनामीने खूप नुकसान होते, भूकंपानेही. जर अजून काही संशोधन करून, शोध लावून जर या गोष्टी येऊ नये, जर थोडीफार हानी होत असेल व बाकी काही सुरक्षित राहत असेल तर अशा पद्धतीचे निकष ठरवणे हे खूपच चांगले होते. साधन सामग्री वापरणे, भूकंप, त्सुनामी किंवा जलप्रलयांतही इमारत टिकून राहील असे बांधकामाचे तंत्र अवलंबणे, पाण्याच्या निचऱ्यातील अडथळे दूर करणे, अशा वेगवेगळ्या प्रकारे हे करता येईल. प्रत्येक बांधकामाच्या संदर्भात याबाबतचे वेगळे निकष अवलंबता येतात. इमारती असतील, रस्ते असतील, गटारे, बंधारे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बांधकामांचे निकष हे वेगवेगळे असतात. ते जर अंमलात आणले की हानी उद्भवत नाही आणि झाली तर अगदी थोड्या प्रमाणामध्ये होत असते. विविध प्रकारची संकटे व त्यामुळे होणारे त्यांचे अनेकविध परिणाम यांचा विचार करूनच हे उपाय अवलंबावे लागतात. विविध प्रकारचे निकष कशा प्रमाणात ठरवले जातात, कशासाठी ठरवले जातात व ज्या काही हानी होतात, संकटाने खूप विनाश होतो, त्या गोष्टी जर कमी प्रमाणात टाळायच्या असतील किंवा हानी कमी व्हावी म्हणून बऱ्याचशा गोष्टी किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने असेल, वैज्ञानिक पद्धतीने असेल किंवा यांत्रिक पद्धतीने असेल, बऱ्याच प्रकारे ह्या गोष्टी आपण कमी करू शकतो. निकष हे आपण ठरवू शकतो. आणि पुढचा आहे पॉइंट, धोक्याचे इशारे देणारी यंत्रणा. ज्या काही आपत्ती असतात त्या अचानक येतात, उद्भवतात, त्यांची पूर्वसूचना ही आपणास कधी कधी कळतही नाही. आपत्तीची चाहूल जर पुरेशी आधी लागली तर त्याबाबत लोकांना वेळीच
सावध करणे व होणारी हानी कमी करणे हे शक्य होते. वैज्ञानिक प्रगती व अवकाशात सोडलेले उपग्रह यांमुळे आता बऱ्याच ठिकाणी इशारे देण्याची यंत्रणाही उपलब्ध झालेली आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे व अवकाशात सोडलेल्या उपग्रहांमुळे आता सुनामी असतील, वादळे व अतिवृष्टी यांबाबत आधी अंदाज घेता येतो. आता जून महिन्यामध्ये एक मोठं चक्रीवादळ झालं तर त्याची पूर्वसूचना आपला सर्वांना अगोदरच मिळालेली होती. म्हणजे या काही पूर्वसूचना किंवा इशारे देणारी जी यंत्रणा असेल त्यांनी हानीही खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होते. सर्वजण सावध राहतात. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैज्ञानिक संस्थांची याबाबत मोठ्या प्रमाणामध्ये मदत होऊ शकते. परंतु हा लाभ खेडी आणि लहान गावांना सध्या तरी मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकत नाही. तसेच सावधगिरी बाळगण्यासाठी पूर्वसूचना दिल्याने नको तितकी घबराट होऊन त्यामधून अनर्थ हा ओढवू शकतो. म्हणजे काही लोक घाबरतात, नको तितके घाबरतात एखाद्या संकटाला व त्यातून धावपळ चालू करतात व त्यातून वेगळ्याच घटना या घडतात. उदाहरण पाहूया. कॅटरीना वादळापूर्वी सूचना मिळाल्याने न्यू ऑर्लिन्स या शहरातील शासन यंत्रणेने लोकांच्या स्थलांतराबाबत पूर्ण नियोजन हे केले होते. परंतु काय झालं, तेथील लोकांमध्ये घबराहट निर्माण झाली व घबराहट निर्माण झाल्याने शहर सोडणाऱ्यांची एकच प्रचंड गर्दी होऊन पूर्वी केलेले नियोजन हे पूर्णपणे कोलमडले. नियोजित कालावधीत पुरेशा लोकसंख्येचे हे स्थलांतर होऊ शकले नाही व मध्यवर्ती सरकारलाही स्थानिक प्रशासनाला पुरेसे सहाय्य वेळेवर उपलब्ध करून देणेही शक्य झाले नाही. बऱ्याच अशा घटना घडतात की त्या योग्य वेळेत खूप तातडीने खूप लवकर या पुरवता येत नाहीत. इंडोनेशिया आणि भारतात तर त्सुनामीच्या संकटांची पूर्वकल्पनाही लोकांना देता आली नाही व काय झाले, किनारपट्टीवरील लोकांचे आगाऊ स्थलांतर झाले. किनारपट्टीवरील लोकांचे आगाऊ स्थलांतर घडवणे तर दूरच राहिले, पण त्यामुळे काय झाले, हजारो लोक मेले गेले, मृत्यू पावले. कित्येक हजारो लोक हे बेपत्ता झाले. अन्य प्राणी व मालमत्ता यांच्या हानीची तर गणतीच नाही. वस्तुतः ध्वनिवर्धक दिलेल्या सूचना यांमुळे लोकांना पूर्वकल्पनाही दिली जाऊ शकते. यंत्रणेची कार्यक्षमता त्यावरच अवलंबून असते. प्रगत देशात हे सहज घडू शकते. साधी इमारतीला जरी आग लागली तरी त्याची सूचना देणारी यंत्रणा अप्रगत देशात निर्माण होऊ शकत नाही व त्याकडे लक्षही दिले जात नाही. वास्तविक धोक्याचे इशारे यंत्रणा उभारणे व त्यांची वेळोवेळी रंगीत तालीम घेणे या गोष्टींचा संकटाची तीव्रता कमी होण्यासाठी उपयोग होऊ शकतो. धोक्याचे इशारे देणारी जी काही यंत्रणा असेल ती जर व्यवस्थितरित्या सुनियोजित केली तर येणारे जे काही संकटे असतील, मानवनिर्मित असतील, निसर्ग निर्मितही असतील, तर ती बऱ्याच प्रमाणामध्ये टाळता येतात. जरी टाळता आली नाही तरी ही हानीचे प्रमाण हे कमी स्वरूपामध्ये होते व मानवी जीवन पुन्हा पूर्व टप्प्यावर लवकरात लवकर हे येऊ शकते. पहिला टप्पा झाला आपला आपत्तीपूर्व व्यवस्थापन. आता पुढचा पाहूया आणीबाणी किंवा अंमलबजावणीचा टप्पा किंवा आपत्ती दरम्यानचा टप्पा. दुसरा आहे अंमलबजावणीचा टप्पा. अंमलबजावणीच्या टप्प्यामध्ये प्रत्यक्षात करायची कार्यवाही, आपत्ती आल्यावर प्रत्यक्षात करण्याची कार्यवाही. तर सुटका कार्याचा टप्पा. हे कार्य धोक्याची पूर्वसूचना मिळता क्षणीच सुरू होते. जसे पुरासारख्या किंवा वादळांसारख्या आपत्तीमध्ये नाही तर आपत्ती उद्भवल्यावर, जसे भूकंपाची स्थिती असेल, सुनामीची स्थिती असेल, कुठल्याही आपत्तीची जी काही स्थिती असेल त्यावेळेस जर धोक्याची पूर्वसूचना असेल तर लोकांना आपत्तीपूर्वीच सुरक्षित स्थानावर हे
हलविले जाते. आणि काय होतं, तसेच त्यांच्या मालमत्तेची सुरक्षितताही पाहिली जाते. लोकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवलं जातं, त्यांच्या मालमत्तेचेही थोड्याफार प्रमाणामध्ये सुरक्षा पाहिली जाते. परंतु हे 100% यशस्वी होणे अशक्य असते. म्हणजे पूर्णपणे यशस्वी होईल हे सांगू शकत नाही. आपत्ती उद्भवल्यानंतरच आपत्तीग्रस्तांचे सुरक्षित जागेवर स्थलांतर केले जाते व त्यांच्या मालमत्तेचा शक्य तेवढा बचाव हा केला जातो. तर आणीबाणीचा हा सुटका कार्याचा टप्पा आहे. आणि मदत कार्य पाहूया. आपत्तीग्रस्तांना तत्काळ आवश्यक ती साधन सामग्री पुरविणे, आपत्तीग्रस्तांचे स्थलांतर व निवाऱ्याची व्यवस्था करणे, त्यांचे पुनर्वसन करणे, त्यांच्यासाठी नवीन घरे बांधणे, अत्यावश्यक त्या सोयी सुविधा निर्माण करणे, अशा अनेक प्रकारच्या कार्यांचा यामध्ये समावेश होतो. ज्या काही आपत्ती घडून आल्यानंतर ज्या काही आपत्तीमध्ये गेलेल्या लोकांच्या ज्या काही प्राथमिक गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सुटका कार्य व मदत कार्य हे आणीबाणी अंमलबजावणीचा टप्पा यामध्ये येतं. व या जर सुटका कार्य व मदत कार्य व्यवस्थितरित्या योग्य त्या वेळेत व सुनियोजितपणे झालं तर नंतर जे काही पुढे जी काही हानी होते तीही लवकरात लवकर त्या लोकांची भरून येते व जीवन पुन्हा पूर्णपणे सुरळीतरित्या सुरू होते. पुढचा आहे आपत्ती उत्तर, आपत्ती पश्चात, म्हणजे आपत्ती घडून गेल्यानंतरचा टप्पा. तर आपत्त्यामध्ये आहे पहिला पॉइंट, आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन. आपत्ती येऊन घडून गेल्यानंतर, विनाश घडून झाल्यानंतर पुन्हा आपत्तीग्रस्तांचं जे काही पुनर्वसन असेल, ते काही त्यांची नुकसान झाली असेल, ते पूर्णपणे घाबरलेले असतील, त्यांना प्रथमोपचार असेल, प्राथमिक गरजा असतील, या सर्व गरजा त्यांना यावेळेस मिळायलाच हव्यात. पुनर्वसन पहिल्या भागात आपदग्रस्त व्यक्तींचे मदत छावण्यांमध्ये स्थलांतर केल्यानंतर त्यांचे तात्पुरते पुनर्वसन हे केले जाते. दुसऱ्या भागात त्यांच्यासाठी कायमस्वरूपी घरे बांधणे, नुकसान भरपाई देणे इत्यादी गोष्टींचा हा समावेश होतो. तर दुसऱ्या भागाची सुरुवात आपत्तीग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणल्यावर होते. आणि दुसऱ्या भागाची सुरुवात होण्यास काही अवधी हा गरजेचा असतो, कारण या भागात होणाऱ्या कार्यासाठी शासनाला बरेच निर्णय घेणे क्रमप्राप्त होते. जसे उदाहरणार्थ एकूण झालेली हानी असेल, नुकसान भरपाईची रक्कम असेल, किंवा अजूनही ज्या काही प्राथमिक गरजा असेल त्यांसाठी कोणी शासकीय संघटना किंवा सामाजिक संघटना ज्या काही मदत करत असतील ते सर्व व्यवस्थितरित्या पार पाडणे, म्हणून दुसऱ्या भागामध्ये थोडे निर्णय घेणे भाग पाडले जाते. जसे एकूण झालेली हानी, नुकसान भरपाईची रक्कम इत्यादी. नुकसान भरपाईची रक्कम वाटप करणे ही वेळ व खर्च करणारी प्रक्रिया आहे. म्हणजे पुनर्वसन करण्यासाठीही बराच कालावधी जातो व त्याचेही सुनियोजितपणे नियोजन व व्यवस्थापन हे करावेच लागते. ज्या लोकांना प्रत्यक्ष विशिष्ट आपत्तीचे परिणाम भोगलेले आहेत, त्यांची हानी झालेली आहे, अशा व्यक्तींचे शारीरिक व भावनिक पुनर्वसन करणे हे मोठ्या प्रमाणामध्ये गरजेचे असते. शारीरिक दृष्ट्या इजा झालेल्या लोकांना योग्य त्या प्रमाणात वैद्यकीय मदत सातत्याने उपलब्ध करून देणे हे गरजेचे असते. तर ज्यांची जीवित व वित्तहानी झालेली आहे अशा व्यक्तींना मानसिक व भावनिक पुनर्वसनाचीही आवश्यकता मोठ्या प्रमाणामध्ये असते. तर पुढचा पॉइंट आहे आपत्तीच्या कारणांचा शोध घेणे. म्हणजे आपत्ती का घडली, त्यामागील कारण काय असेल. एखादी विशिष्ट आपत्ती, विशेषतः मानवनिर्मित आपत्ती घडून गेल्यानंतर त्या आपत्तीच्या कारणांचा शोध घेऊन त्या कारणांचे विश्लेषण करणे हे मोठ्या प्रमाणात गरजेचे असते. जर आपत्ती घडून येण्यामागच्या कारणांचे अचूक विश्लेषण झाले तर त्या आपत्तीच्या संदर्भात विविध स्तरांवर योग्य तो विचार केला जातो. त्यामागे काय कारण असेल, पुन्हा ते कारण होऊ नये यासाठी प्रयत्न करणे. आपत्तीमध्ये अनेकांचा बळी जातोच. बांधकामेही उद्ध्वस्त होतात, शेतातील पिकांचीही नासाडी मोठ्या प्रमाणामध्ये होतच असते.
आपत्तीमुळे देशांची प्रचंड आर्थिक हानी होते व समाजापुढे विविध आव्हाने, विविध जबाबदाऱ्या उभ्या राहतात. अशा परिस्थितीत पुनर्निर्माणासाठी होणाऱ्या प्रयत्नामुळे जनजीवन हे स्थिरावते. उद्ध्वस्त व्हायला काही तास पुरतात तर नव्याने उभारणी करायला अनेक वर्ष लागतात. म्हणूनच पुनर्निर्माणाचा विचार वेगळ्या प्रकारे कसा करावा लागतो आणि त्याच वेळी सर्व आपत्तींचे काही समान परिणाम कसे होतात हेही ध्यानात घेऊन पुनर्निर्माणासंबंधात निर्णय हे मोठ्या प्रमाणामध्ये घ्यावे लागतात. आपत्तीच्या कारणांचा शोध घेणे हेही मोठे जबाबदारीचे व अतिशय काटेकोरपणे करणे हे महत्त्वाचे काम आहे. पुढचा पॉइंट आहे आपत्ती निवारण यंत्रणेचे सक्षमीकरण. आपत्ती निवारण यंत्रणा. आपत्तीच्या कारणांचे विश्लेषण झाल्यानंतर आपत्तीपूर्व व आपत्ती काळातील राहिलेल्या ज्या काही त्रुटी असतील त्या सुद्धा लक्षात येतात व त्यामुळे कोणकोणत्या निवारण स्तरात त्रुटी राहिल्या हे लक्षात येते व त्या त्रुटी दूर करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातात. आपत्ती निवारण यंत्रणेचे सक्षमीकरण ती उपलब्ध करून देणे यांत्रिक स्वरूपात असेल किंवा शोध स्वरूपात असेल, बऱ्याच याच्यामध्ये असेल तर ती यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये सक्षमीकरण करून ठेवली गेली पाहिजे. आणि पुढचा पॉइंट आहे कायमस्वरूपी धोरणे आणि उपाययोजनांची आखणी. सर्वसाधारणपणे कोणत्याही स्वरूपाची आपत्ती अथवा संकट यांमुळे जीवित व वित्तहानी ही घडूनच येते. त्यामुळे त्याची तीव्रता लक्षात घेऊन आपत्तीच्या संदर्भातील कायमस्वरूपी धोरणांची आखणीही करता येते व त्यानुसार उपाययोजना देखील या मोठ्या प्रमाणामध्ये आखल्या जातात की जेणेकरून त्या स्वरूपाची आपत्ती पुन्हा येणार नाही व त्यापासून होणारी हानी ही मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. म्हणजे कुठल्याही आपत्तीनंतर आपत्तीग्रस्त भागामध्ये पुनर्निर्माण व सुधारणा करण्याची जबाबदारी ही सरकारची असते. पुनर्निर्माणाचे हे कार्य आपत्ती प्रतिशोधक स्वरूपाचे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामुळे बऱ्याच गोष्टीचे नियोजन करणे हे शक्य होते. आपत्ती ओढवल्यावर फक्त पुनर्निर्माणाचाच विचार होऊ नये तर आपत्ती प्रतिबंधक म्हणून ही पुनर्निर्माणाचा विचार हा मोठ्या प्रमाणामध्ये झाला पाहिजे. सर्व संरचनांची वेळोवेळी पाहणी करून काळजीपूर्वक तपासणी करून या संरचना अधिक मजबूत आणि सुरक्षित कशा होतील याकडे मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष हे दिले गेले पाहिजे. कठीण परंतु व्यवहार्य अशा ज्या काही गोष्टी कठीण असतील परंतु व्यवहार्य अशा पद्धतीने या सर्व गोष्टींची पुनर्बांधणी केली पाहिजे. म्हणजे आपत्ती ओढवल्यानंतर पश्चातापाची वेळ ही खूप कमी प्रमाणामध्ये येईल व मानवाचे जीवन व्यवस्थितरित्या सुरळीतपणे चालू राहील. कायमस्वरूपी धोरणे असतील व त्यांच्या उपाययोजनांची जी आखणी असेल ही जर केली तर मोठ्या प्रमाणामध्ये आपत्ती टाळणे हे शक्य होऊन जाते व मानवाची मोठ्या प्रमाणात होणारी हानी ही खूप कमी प्रमाणात होईल व मानव पुन्हा पूर्वपदावरती व्यवस्थितरित्या वाटचाल करेल. आपण राज्यघटनेचा जर विचार केला, आपल्या देशाच्या राज्यघटनेचा जर विचार केला त्यामध्ये काय आहे, प्रत्येक व्यक्तीला सुरक्षितता व जगण्याचा अधिकार व राष्ट्रीय एकात्मता या संदर्भामध्ये कटिबद्ध राहण्याची आपण घेतलेली शपथ त्यामध्ये ही नोंदवलेली आहे. प्रत्येकास आपले जीवित आणि मालमत्ता सुरक्षित राखण्याचा अधिकार घटनेनेच दिला आहे. त्या संदर्भातील संरक्षण असेल, शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्याची जी काही शासनाची जबाबदारी आहे ती व्यवस्थितरित्या पार पाडणे खूप गरजेचे आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षितता राखणे हे प्रत्येक व्यक्तीचे व संस्थेचे मूलभूत कर्तव्य हे आहे. तर सरकारसाठी ते मार्गदर्शक तत्व आहे. साहजिकच आपत्ती निवारणाची जबाबदारी ही प्रत्येक व्यक्ती, संस्था आणि सरकार यांच्यावर आपोआपच येत असते.
आणि पहा, आपत्ती निवारणाची जबाबदारी ही कोणी एका व्यक्तीची नसते, तर सरकार, शासन यंत्रणेतील सर्व घटक, विविध व्यावसायिक, उद्योगपती यांचे समूह व संघ, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, कुटुंबे आणि त्यातील प्रत्येक व्यक्ती अशा सर्वांनीच आपत्ती निवारणाच्या व्यवस्थापनात सहभागी होणे हे गरजेचेच असते. कोणती ना कोणती तरी जबाबदारी ही घ्यावीच लागते, तेव्हाच आपत्ती निवारणाचे कार्य हे मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकते व त्याची हानी ही जनतेला असेल, कुटुंबाला असेल किंवा देशाला असेल तर ती खूप कमी होईल. देश पूर्णपणे सुरळीत चालेल. व्यवस्थितरित्या नियोजन करून, अभ्यास करून जे काही उपाययोजना असतील, जी काही यंत्रणा असेल, ज्या काही आपत्तींचा शोध असेल व आपत्तीग्रस्तांचे जे काही पुनर्वसन असेल, हे करणे खूप गरजेचे आहे. त्यातच आपल्या देशाचे भवितव्य आहे. तर आजचा टॉपिक आपण इथे संपवू. आपण आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे पाहिले, 3 टप्पे आहेत, ते विस्तृतपणे अभ्यासले. पुढचे लेक्चर आपले विषय क्रमांक 204 च्या प्रॅक्टिकल विषयी होईल, तेव्हा सर्वांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. प्रॅक्टिकल विषयी विस्तृतपणे माहितीही दिली जाईल. तर धन्यवाद.